बोटनेक ब्लाउज स्टिचिंग, बॅकपार्ट डिझाईन. पिनाने कपडा व्यवस्थित करून घेणे. गुंडपिना लावून बॅकपार्ट डिझाईन व्यवस्थित टिच करून घेणे. बूट उचलत व्यवस्थित टिच करून घेणे. बोटनेक डिझाईन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग गळा कोणताही टिच करू शकता. गोलाईमध्ये व्यवस्थित टिच करून घेणे. व्यवस्थित आकार येऊन जाईल. कटिंग करून घेणे व्यवस्थित. गोलाईमध्ये व्यवस्थित कट देऊन घेणे. व्यवस्थित कटिंग करून घेणे. व्यवस्थित कट देऊन घेणे. पलटी मारून घेणे. गळा टिचिंग करून घेणे व्यवस्थित. नाकच्या सहाय्याने व्यवस्थित गोलाई देऊन घेणे. तुम्ही बकरमवर गळा हे टिचिंग केला तर अजून छान येईल. गोलाईमध्ये व्यवस्थित टिच करून घेणे. आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. असेच भेटू आपण नवनवीन व्हिडिओमध्ये. कमेंट नक्की करा. गळा टिच करून घेणे व्यवस्थित. याने खूप सुंदर दिसते बोटनेक गळा. तुम्ही तुमच्या पसंतीने टिच करायचा. बोटनेक ब्लाउजची फिटिंग छान येते. नक्की टिच करून तुम्ही वेअर करून बघू शकता. हे कस्टमरचं ब्लाउज आहे. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित दाखवत होते. कस्टमरचं आहे त्यामुळे दाखवू शकणार. वेअर करून दाखवत होते. नाहीतर डाटची टिच मारून घेणे. हाफ इंच दाबून प्लेट 4 इंचवर टिच करून घ्यायचं आणि व्यवस्थित येते बॅक पार्ट फिटिंग. मागून उचलणं काही नाही. हाफ इंच मार्जिन दाबून टिचिंग करून घ्यायची. तुरपाई करून घ्यायची. रुमाल पलटी मारून टिच करून घ्यायचं. कच्ची शिलाई मारून घ्यायची. लेस पट्टी टिच करून घ्यायची. आवडल्यास लाईक
सबस्क्राईब नक्की करा, कमेंट नक्की करा. डबल टिच करून घ्यायची. सेव्ह बटनसाठी हा पिन्स कपडा शिवून लावण्यासाठी हे करून घ्यायचं. लेस पट्टी लावून घ्यायची. हळूहळू टिच करून घ्यायची. गोल आकार व्यवस्थित येईल तसं टिच करून घ्यायचं. जितकी पाहिजे तितकी घेऊन बाकीची कट करायची. डबल टिचिंग करायची. तसेच दुसऱ्या साईडला पण लावून घ्यायची. बोटनेक ब्लाऊज टिच करून बघा, खूप छान येईल. खूप सोप्या पद्धतीत राहते. टिचिंग करायला सुद्धा खूप सोपं आहे. तुम्ही नक्की टिचिंग करून बघा. फिटिंग बी खूप छान येते बोटनेक ब्लाऊजची. तुम्ही तुमच्या पसंतीने टिच करू शकता. टिच करून नक्की बघा. सेव्ह बटन लावून घ्यायचे इथे. सेव्ह बटन लावून